शुभविवाह या मालिकेच्या 12 मार्चच्या भागामध्ये आता पौर्णिमाला कॉल येतो म्हणून पौर्णिमा बाहेर निघून जाते। माधवराव म्हणतात, बघितलंस, तुझ्यासोबत हिला जायला सांगितलं होतं, पण हिला कोणत्याही गोष्टीचं सोयीसुतक काहीच नाहीये असं म्हणत माधवराव खूप चिडलेले असतात। तोपर्यंत पौर्णिमाला रागिणीचा कॉल आलेला असतो। पौर्णिमा म्हणते, बोला। यावरती रागिणी चिडते आणि सासूचा फोन आहे ना, काय बोला। यावरती पौर्णिमा म्हणते, नाही काय बोला तरी। आता मात्र रागिणी सांगते, माझं एक तुझ्याकडे काम आहे। पौर्णिमा म्हणते, नाही आत्ता कोणती कामं वगैरे मी काही करणार नाही। रागिणी म्हणते, अगं ऐक तरी, तुझ्या आवडीचं काम आहे, म्हणजे विरजण घालायचं काम आहे। पौर्णिमा म्हणते, काय काम काय आहे? मग रागिणी तिला आपला प्लॅन समजावून सांगते। मग मात्र पौर्णिमा खुश होते आणि हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी पौर्णिमा अगदी आघाडीवरती मोहीम घेते। पौर्णिमा म्हणते, काळजीच करू नका, तुमचं काम मी फत्ते करेन असं म्हणत पौर्णिमा आता मात्र काहीतरी रागिणीचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी आतमध्ये येते। तोपर्यंत भूमी सांगत असते, बाबा अहो जाऊ दे ना, आज तिचा दिवस आहे की नाही, तिचं लग्न आहे तर तिला ठरवू दे काय करायचं ते। आपण तिच्यावरती कोणत्याही गोष्टीसाठी जोर जबरदस्ती नको करूया। तितक्यात पौर्णिमा येते आणि म्हणते, नाही भूमिताई, आज मला तुझी मदत करायची आहे, म्हणजे नवरी असून मला काही कामच नाहीये ना, मग आज तुझ्यासोबत मी येणार असं म्हणत पौर्णिमा मनामध्ये काहीतरी डाव ठेवून भूमीसोबत बाहेर जाण्यासाठी तयार होते। भूमीला वाटतं, चला आपल्या बहिणीला उशिरा का होईना आपल्याबद्दल प्रेम, आपुलकी, माया वाटायला लागली। इकडे आता आकाशने लगेचच कदमांना फोन केलेला असतो आणि कदम शेवटचं पेमेंट दिलेलं आहे, आता ताबडतोब भूमीचं घर आहे ते आपल्या ताब्यात येणार आहे असं म्हणत आता मात्र घरावरती लावण्यासाठी पाटी तयार करून भूमी माधव देसाई अशी पाटी करून आकाश विचार करतो, आता भूमीच्या घरावरती तिची फायनली पाटी लागणार। भूमीचं जे सगळं हरवलंय ना ते सगळं मी तिला परत मिळवून देणार आहे असा विचार करत आकाश आता घराच्या इकडे पाटी लावण्यासाठी निघालेला असताना तो विचार करतो की भूमीच्या आवडीची मोगऱ्याची फुलं घेऊन जातो आणि मग भूमीच्या आवडीची मोगऱ्याची फुलं खरेदी करण्यासाठी तो छोट्या मार्केटमध्ये येतो। तिकडूनच जवळच भूमीचं घर असतं। त्याच मार्केटमध्ये भूमी चाललेली असते आणि भूमीला पण ती मोगऱ्याची फुलं दिसतात आणि भूमी म्हणते, अगं बघ ना पौर्णिमा, मी ना आत्ताच्या आत्ता ही मोगऱ्याची फुलं घेते, तुमच्या लग्नासाठी दोघींसाठी मी स्वतःच्या हाताने गजरे विणेन, मग तुम्हाला जसे घालायचे तसे तुम्ही घाला। यावरती पौर्णिमा म्हणते, नको कशाला ती मोगऱ्याची फुलं? भूमी सांगते, नाही मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, मी माझ्या हाताने गजरे करणार असं म्हणत त्या बाईकडून मोगऱ्याच्या फुलाची टोपली विकत घेण्यासाठी भूमी जाते। कशी दिली टोपली असं विचारत असताना आकाश पैसे देऊन ती टोपली खरेदी पण करतो। भूमी म्हणते, मी आधी विचारलं। आकाश म्हणतो, तू फक्त विचारलंस, मी खरेदी पण केलेली आहे। भूमी म्हणते, हट्टाला पेटू नकोस, मी आधी टोपली बघितली। आकाश म्हणतो, पण खरेदी मी केली की नाही, तू फक्त भाव विचारला होतास। यावरती भूमी म्हणते, तू जास्त शहाणपणा करू नकोस हा। आता मात्र आकाश म्हणतो, कसं आहे ना, अगं फुलं मी हातात घेतली ना पहिली, आपण एक काम करू शकतो, अर्धी फुलं वाटून घेऊ शकतो। भूमी म्हणते, काही गरज नाहीये मला तुझ्या फुलांची, जे ज्याच्या असतं ना त्याला मिळतंच असं म्हणत भूमी आता ती फुलांची टोकरी सोडते आणि आकाशच्या जवळ येते। अचानक धक्का बसल्यामुळे भूमी आकाश एकमेकांच्या अगदी जवळ असतात। आकाश म्हणतो, बरोबर आहे, जे ज्याचं आहे ना ते त्याला मिळतंच असं म्हणत आकाश सांगतो, ठीक आहे, मग तू दुसरी घे फुलांची टोकरी। भूमी सांगते, तू तर इतका श्रीमंत आहेस, पैशाचा माझा हे, मोठ्या मार्केटमध्ये जा आणि दुसरी फुलं घे की। आकाश म्हणतो, का, मी आधी ही घेतलीत ना फुलं। आणि तितक्यात एक बाईकवाला येतो, त्याचा धक्का आकाशला लागतो, हातामधली फुलांची टोकरी उधळली जाते आणि सगळी मोगऱ्याची फुलं भूमीच्या अंगावरती कोसळतात। आता मात्र इकडे आकाशला जे हवं असतं ते आपोआपच घडलेलं असतं। भूमी आकाशकडे पाहतच बसते। आकाश म्हणतो, बघितलंस, ही फुलं तुझ्यावरतीच उधळायची होती, जे ज्याचं असतं ना त्याला ते मिळतंच असं म्हणत आकाश भूमीकडे हसून पाहत असतो। चिडलेली भूमी तरातरा तिकडून निघून जाते आणि आकाश म्हणतो, खरं आहे भूमी, जे ज्याचं आहे त्याला मिळालंच की, म्हणजे ॲक्च्युली मला तुझ्या केसामध्ये फुलांचा गजरा मोगऱ्याच्या माळायचा आहे, पण सध्या तरी ते काही शक्य नसल्यामुळे आता मात्र निदान तुझ्यावरती फुलं उधळण्याचा चान्स मला मिळाला, हेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत फुलांची टोकरी त्या मावशीला देऊन आकाश पैसे देतो। त्या मावशी म्हणतात, अरे बाळा, पण सगळी फुलं तर वाया गेली। आकाश म्हणतो, नाही मावशी, वाया नाही गेली, जिच्यावरती उधळायला हवी होती ना ती बरोबर उधळली असं म्हणत त्या मावशींना मिठी मारत त्यांना थँक्यू म्हणत आकाश तिकडून निघून जातो। इकडे पौर्णिमाचा डाव असतो, तो डाव यशस्वी करण्यासाठी
भूमीला सांगते, भूमिताई तुझा मूड ठीक करण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे. यावरती भूमी म्हणते, काय? पौर्णिमा म्हणते, हे बघ इथूनच आता आपण रस्त्याला कुठच्या आलोय कळतंय का तुला? आपण त्याच रस्त्याला आलोय ज्या रस्त्यावरती आपलं घर आहे. यावरती भूमी म्हणते, पण आपल्याला इकडे प्रशांतने सांगितलंय घर तर पाडलंय ना. पौर्णिमा म्हणते, आपण त्या घराच्या जागेवरून जाऊया, तुला जायचं होतं ना तिकडे. यावरती भूमी सांगते, चल. मग भूमी आणि पौर्णिमा त्या घराच्या जागेवरती गेले असता घर जसंच्या तसं असतं. मग भूमीला प्रश्न पडतो की प्रशांतने आणि बाबांनी सांगितलेलं की घर तर सगळं आपलं मोडकळीला आणलेलं आहे, तिथे फक्त जमीन आहे, मग हे कसं काय घडलं? त्यावरती मात्र आता भूमी म्हणते, आपलं घर तर तसंच आहे आणि बाजूला सूचना असते, ही जमीन वास्तू श्री आकाश महाजन यांच्या मालकीची आहे. आता मात्र पौर्णिमा नाटक करते जसं तिला काही माहितीच नसतं. पौर्णिमा म्हणते, अय्या हे असं कसं घडलं? म्हणजे बघ ना, आकाश जिजूंनी ही जमीन विकत घेतलेली आहे, मला तर काही कळतच नाहीये. भूमी विचार करते, अच्छा म्हणजे याचा हा डाव आहे, तर माझंच घर बळकावून ह्याने सगळं हा प्लॅन केलाय. असा विचार करत भूमी आकाशबद्दल पुन्हा एकदा गैरसमज निर्माण करून घेते. इकडे आता आकाश घरी आलेला असतो आणि आजीला घडलेल्या गमती जमती सांगत असतो आणि तो म्हणतो, माहिती आहे का, अगं मी नेमका त्या वेळेला गेलो तेव्हा भूमी पण तिकडे आली होती आणि मोगऱ्याची टोकरी घेण्यासाठी माझ्याशी भांडत होती. आजी म्हणते, मग मग काय घडलं? आकाश घडलेल्या गमती जमती सांगतो आणि म्हणतो, मी फुलांची टोकरी तिच्याकडून भांडून घेतली खरी, पण माहिती आहे का, या सगळ्यामध्ये मागून एक बाईकवाला आला आणि त्या बाईकवाल्याने धक्का दिला, सगळी फुलं भूमीवरती उधळली गेली. म्हणजे आतापर्यंत फुलाची टोकरी नको नको किंवा फुलं नको नको म्हणणाऱ्या भूमीच्या अंगावरती सगळी फुलांची टोकरी उधळली गेली. असं म्हणत मात्र आता घडलेला सगळा प्रकार सांगत आकाश सांगतो, आजी मला ना आता भूमीच्या आयुष्यामध्ये आनंदच आणायचा आहे. जे सगळं तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं आहे ना, ते सगळं मला तिला परत करायचं आहे. असं म्हणत आकाश आता इकडे आजीशी बोलत असताना एक तितक्यात तिकडे त्यांचा नोकर येतो आणि म्हणतो, आकाश सर हे पेपर. म्हणजे एक बाहेर माणूस येऊन तुम्हाला हे पेपर देऊन गेला. आता मात्र आजी म्हणते, काय रे आकाश, कसले पेपर आहे ते? आकाश म्हणतो, भूमीचं घर. म्हणजे भूमीचं जे जे सगळं हरवलंय ना ते तिला देण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यातलाच हा एक प्रकार. भूमीचं घर आहे हे तिला मी देऊन तिला जगामधला सगळ्यात मोठा आनंद देणार आहे आजी. तिच्यापासून जे हिरावून घेतलेलं आहे नियतीने ते सगळं सगळं तिला परत करायचं आहे. असं म्हणत आकाश आता भूमीच्या नावे ते सगळं घर करून तिला आनंदाचा धक्का देण्याचा विचार करत असतो. रागिणी मात्र लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते, कर कर भूमीला गिफ्ट देण्याचा विचार कर, पण हा विचार मी कसा हाणून पडते तेच बघ. असा विचार करत भूमीला आता मुद्दामच पौर्णिमासोबत त्या जागेवरती पाठवत इकडे रागिणीने हा डाव साधलेला असतो. तोपर्यंत आकाश आणि आजी भूमीला सरप्राईज कसं द्यायचं याचा विचार करत असतात. रागिणी मात्र भूमीला आकाशच्या नजरेतून किंवा आकाशला भूमीच्या नजरेतून कसं पाडायचं हा विचार करत असते. इकडे आता पौर्णिमा नाटक सुरू करते, अरे देवा म्हणजे खरंच आहे की काय हे सगळं? आकाशने ही जमीन घेतली वाटते. यावरती आता पौर्णिमा म्हणते, नाही नाही अगं ताई, काहीतरी आपला गैरसमज होत असेल, म्हणजे आकाश का बरं ही जमीन घेईल? भूमी म्हणते, नाही हा त्याचा डाव आहे, नक्कीच तो हे सगळं करू शकतो. आणि भूमीला रागिणीचं आणि त्या माणसाचं बोलणं आठवतं की आकाशने कमी पैसे देऊन ती जमीन बळकावली आहे. आता हा सगळा विचार तिला आठवतो आणि ती म्हणते, तुमचा दीर नसताना हा तर मी त्याला चांगलाच धडा शिकवला असता, पण तो तुमचा दीर असल्यामुळे मला या सगळ्यामध्ये गप्प बसायला लागतंय. आणि भूमी आता आकाशला या सगळ्याचा जाब विचारण्याचं ठरवते. त्यावेळेला मात्र आता भूमी घरी येते आणि माधवरावांना ती सांगते, तुम्हाला माहिती आहे का, आपलं घर पाडलेलं वगैरे काही नाहीये, आपलं घर त्या आकाश महाजन यांनी बळकवलंय. माधवराव म्हणतात, भूमी तुझा काहीतरी गैरसमज होतोय बाळा. भूमी म्हणते, नाही माझा काहीही गैरसमज होत नाहीये, मी स्वतःच्या डोळ्यांनी तिकडे पाहून आलेली आहे. स्वतःच्या डोळ्याने मी पाहिलंय की या सगळ्यामध्ये त्याचं नाव तिकडे लावलंय, त्यानेच सगळं हे केलंय. आता मात्र माधवरावांना काही एक्सप्लेनेशन देण्यासाठी गोष्ट सुरत नाही, कारण आकाशने ते घर कधी विकत घेतलं हे माधवरावांना माहीत नसतं आणि भूमीला काय सांगायचं हे सुद्धा त्यांना समजत नसतं. त्यावरती मात्र आता प्रशांत हुशार असतो. प्रशांत म्हणतो, पण मला एक गोष्ट सांग, तू त्या साईडला गेलीसच का? यावरती भूमी सांगते, मला पौर्णिमा म्हटली चल आपण आपलं जुनं घर बघून येऊया.
आता मात्र पौर्णिमाचं कारस्थान एका झटक्यात उघडकीला आलेलं असतं। हे सगळं पौर्णिमाने जाणून बुजून केलंय हे समजायला बाकी सगळ्यांना उशीरच लागत नाही। मुद्दामच पौर्णिमा तिकडे घेऊन गेली होती। पौर्णिमाला गोष्टी सगळ्या माहिती होत्या, तरी सुद्धा मुद्दाम पौर्णिमा हे नाटक करते हे समजल्यावरती माधवरावांना खूप राग येतो। भूमी सांगते, नाही, त्याला मी या सगळ्याचा जाब विचारणार म्हणजे विचारणारच असं म्हणत मात्र आता भूमी हट्टाला पेटलेली असते आणि या सगळ्यामध्ये ती जाब विचारण्यासाठी सज्ज होते। तोपर्यंत लग्नाचे विधी सुरू होतात। लग्नाच्या विधीमध्ये पौर्णिमाचं कारस्थान आता मात्र आकाश पूर्णपणे हाडून पाडतो, कारण आता जी पत्रिका भूमीला दाखवायची असते ती पत्रिका पाहण्यापासून आकाश भूमीला थांबवतो।